Friends, in our previous lecture, we have seen about the lesson inside the atom. Now, in that lecture, we have studied up to the distribution of electrons. Now, let us start with a new topic, that is electronic configuration of elements. We have seen that 2, 8, 18, 32 and so on, the electrons can be accommodated in the shell K, L, M and so on respectively. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स 2, 8, 18, 32 हे जे शेल्स आहेत के, एल, एम आणि एन याच्यामध्ये असतात. म्हणजेच के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात आणि एम शेलमध्ये 18 आणि एन शेलमध्ये सो ऑन म्हणजेच 32 अशाप्रमाणे इलेक्ट्रॉन्स ठेवले जातात. दिस इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ दॅट शेल. The electrons in an atom can distributed in the shell according to the maximum capacity. Maximum capacity द्वारे शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स हे डिस्ट्रीब्यूट होतात म्हणजेच ठेवले जातात. The shell wise distribution of electron in an atom of an element is called as a electronic configuration of that element. याला बोललं जातं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट. Such electrons has a definite energy as per the shell in which it is present. ज्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याप्रमाणे त्याची एनर्जी बघितली जाते. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट शेल म्हणजे के शेलमध्ये जी एनर्जी आहे ती काय असते, लोवेस्ट असते म्हणजे कमी असते. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द फ्रिक्वेंटली शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग विथ द ऑर्डिनल नंबर ऑफ शेल्स. आणि मग ही एनर्जी जी आहे ती इन्क्रीज होत जाते. म्हणजेच के शेलची एनर्जी कमी असते, त्यानंतर एल शेलची एनर्जी थोडी वाढते, एम शेलची एनर्जी त्याच्याहून थोडी वाढते आणि एन शेलची एनर्जी त्याच्याहून वाढते आणि अशी करत करत जेवढे शेल्स वाढत जाणार तशी एनर्जी वाढत जाते. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲन एलिमेंट इन is such that the energy of an electron together is maximum possible. Electrons get a place in the shell in accordance with the maximum capacity of electron shell in the atom and increasing order of energy. इलेक्ट्रॉन्स हे शेलमध्ये अशाप्रमाणे ठेवले जातात ज्याच्याप्रमाणे त्यांची एनर्जी वाढत जाते. लेट अस नाव लुक ॲट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ ॲटम ऑफ सम एलिमेंट्स. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ एलिमेंट काही एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया जे आपण आता या टेबलमध्ये बघणार आहोत. बघा, हायड्रोजन सिम्बॉल एच आहे. इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनमध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे हा एक इलेक्ट्रॉन्स कुठल्या शेलमध्ये असतो तर के शेलमध्ये. बघा, नेक्स्ट हिलियम आहे, त्याचा सिम्बॉल He आहे. या हिलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात आणि आपण बघितलं आहे की के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स ॲकोमोडेट होतात. थर्ड ॲटम जो आहे तो लिथियम आहे, त्याचा सिम्बॉल Li आहे. यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात, 3 असतात. म्हणजेच के शेलमध्ये 2, कारण के शेलमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. जो उरलेला एक आहे तो आपण एल शेलमध्ये ॲकोमोडेट करतो. नेक्स्ट आहे कार्बन, याचा सिम्बॉल आहे सी. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 6. म्हणजेच के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार तर 2 आणि उरलेले जे 4 आहेत ते कुठे असणार, एल शेल्समध्ये राहणार. अशा प्रकारे तुम्हाला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. होमवर्कसाठी तुम्हाला कळलंच असेल कसे इलेक्ट्रॉन्स हे शेल्समध्ये कॉन्ट्रीब्यूट होतात. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द न्यूमरिकल फॉर्म्स कंटेन्स द नंबर सेपरेटेड बाय commas. Here the numbers indicates the electron number in the shell with increasing order of
एनर्जी. फॉर एक्झाम्पल द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे तर बघा, फर्स्ट शेलमध्ये 2. आता त्यांनी मगाशीच सांगितलं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कॉमाजनी आपण सेपरेट करतो. म्हणजे फर्स्ट जो के शेल आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहतात. त्याच्यानंतर त्याचा जो एल शेल आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स राहतात आणि जो उरलेला 1 इलेक्ट्रॉन्स आहे तो कुठे राहतो तर एम शेलमध्ये. इट मीन्स दॅट द टोटल, ह्याचे टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे ह्याचा अर्थ 11. 11 electrons in sodium are distributed as 2 in the shell K, 8 in the shell L and 1 in the shell M. The electronic configuration of an atom can also be represented by the shell diagram as shown in the figure 5.8. हा शेल डायग्रॅम आपण नंतर बघणार आहोत जो आहे फिगर 5.8 मध्ये. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत तो आहे व्हॅलेन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.